कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवर शुक्रवारी 2 दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गौतम गायकवाड असं मृताचं नाव असून या प्रकरणी मृत तरुणाची पत्नी सारिका गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन दुचाकी स्वारासह दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरातील न्यू पॅलेस जवळ गौतम गायकवाड हे त्यांच्या कुटुंबियांसह राहत होते। शुक्रवारी दुपारी ते त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांच्यासह घरगुती कामानिमित्त त्यांच्या मोपेडवरून कोल्हापुरात आले होते। काम आटोपून ते त्यांच्या मोपेडवरून घरी परत जात होते। ते कोल्हापूर ते कसबा बावडा या मार्गावरील सेंट झेवियर स्कूल जवळ पोहोचले होते। त्यामुळे समोरून भरधाव वेगात आलेल्या एका स्पोर्ट्स बाईकची त्यांना जोराची धडक लागली होती। त्यात गौतम गायकवाड आणि त्यांची पत्नी सारिका गायकवाड हे दोघेही गंभीर जखमी झाले होते। त्यांना धडकलेल्या स्पोर्ट्स बाईकवरील दोघे युवकही जखमी झाले होते। या अपघातात गौतम गायकवाड हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा गौतम गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी गौतम गायकवाड यांची पत्नी सारिका गायकवाड यांनी अल्पवयीन दुचाकीस्वार प्रेम पवार आणि साईनाथ जाधव या दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय।